नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी गृहप्रवेश करत असते. आता वल्लरी थोडीशी इमोशनल होत म्हणायला लागते की स्वप्न पाहिलं होतं, या जगात स्वतःचं नाव व्हावं, स्वतःचं एक घर व्हावं. आज हे स्वप्न पूर्ण झालंय. यावर तेजा म्हणते की वल्लरी, आजच्या या आनंदाच्या दिवशी तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली ना. तेव्हा आता वल्लरी थोडीशी इमोशनल होते आणि मनातच म्हणते की आयुष्यात सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि कायम सगळी नाती पण कायम सोबत राहत नाहीत. आता तेव्हाच वल्लरीची सासू लगेचच तेजाला म्हणायला लागते की तेजा, सगळी स्वप्न कुठे पूर्ण झालेत ग. हे इतकं सुंदर घर झालं, पण या घरामध्ये जेव्हा बाळगोपाळ येईल ना, तेव्हाच या घराचं गोकुळ होईल आणि तेव्हाच माझ्या मण्याचा आणि वल्लरीचा संसार पूर्ण होईल. आता सर्वांनाच खूपच वाईट वाटतं आणि ते सर्व आश्चर्याने वल्लरीच्या सासूकडे बघत असतात. तर वल्लरीलासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि ती खूपच इमोशनल झालेली असते. आता मनोज वल्लरीकडे बघायला लागतो आणि तिला म्हणतो की वल्लू, तू आहेस तर मी आहे, तुझ्या सोबतीने माझा संसार कायमच फुलला आहे. आता पाऊल टाक आणि कर गृहप्रवेश. तेव्हा सर्वजण आता मनोजचं हे बोलणं ऐकून खूपच खुश होतात आणि कौतुकाने मनोजकडे बघायला लागतात. आता वल्लरीसुद्धा मनोजकडे खूपच प्रेमाने बघत असते. पण आता यानंतर वल्लरी आणि बाकीचे सर्वसुद्धा गृहप्रवेश करतात. आता वल्लरी घरामध्ये आल्यावर भिंतीवर लावलेला तिचा आणि तिच्या मैत्रिणीच्या फोटो फ्रेमकडे बघायला लागते आणि ती खूपच खुश होते आणि थोडीशी इमोशनलसुद्धा होते. आता वल्लरीची जाऊ म्हणजेच पुष्पा तिला म्हणायला लागते की वल्लरी, तुम्ही सगळेजण एकत्र किती छान दिसता ना. आणि ती आश्चर्याने विचारायला लागते की पण वल्लरी, आज तुझ्या आयुष्यातलं इतकं मोठं स्वप्न पूर्ण झाले, मग श्वेता आणि मिठू कुठे गायब झाल्यात ग. तेव्हा हे ऐकून सर्वांना खूपच वाईट वाटतं. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, आपली मैत्री तुटली का ग. तेव्हा आता वल्लरी लगेचच तेजाला म्हणायला लागते की नाही तेजाताई, आपली मैत्री कधीच तुटणार नाही. अहो, आपण संसाराच्या आणि कामाच्या व्यापामुळे विखुरलं गेलो आहे, एवढंच काय ते. पण आता जे विखुरलं गेलं आहे ते सावरायची वेळ आली आहे. आज आपण तिघीजणी आहोत आणि लवकरच आपण 5ही जणी एकत्र असणार आहोत, बघाच तुम्ही. आता वल्लरीचं हे बोलणं ऐकून सर्वांना थोडं बरं वाटतं आणि सर्वजण एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आता वल्लरीची जाऊ म्हणते की हो, होईल ना सगळं नीट, आणि म्हणायला लागते की माझीच नजर नको लागायला तुम्हाला. यावर आता वल्लरी म्हणते की वहिनी, अहो असं का बोलताय तुम्ही, आपल्या माणसांची कधी नजर लागत नाही. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज बोलत असतात. आता मनोज वल्लरीकडे खूपच प्रेमाने बघत असतो आणि तिला म्हणायला लागतो की किती कौतुक करू ग वल्लू तुझं, आजची केस जिंकलीस तू, आपल्या घराचं स्वप्न पूर्ण केलं, तुझं खूप खूप अभिनंदन. आता यावर वल्लरी थोडीशी हसते आणि मनोजला म्हणते की स्वतःचं घर हे खरं तर कल्पनाच किती भारी आहे ना. आणि आज मला खूप आनंद होतो आहे की आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि तुम्हीसुद्धा मला काही कमी सरप्राईज नाही दिलं. कार घेतली आज तुम्ही, खरंच खूप मेहनत करता हो तुम्ही. आता यावर मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की कसं आहे, तुझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी मी काहीही करू शकतो, पण आज तू जे केलं आहेस ना ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि आता मनोज टाईम बघत म्हणतो की चला, दमली असशील ना, झोपा लवकर. तेव्हा आता वल्लरी म्हणते की मी कुठे काही काम केले, सगळी कामं तर पुष्पाताईंनीच केलेत. ते बरं आहे की सगळी जबाबदारी महेंद्रदादांची जबाबदारी त्या घेतात. संगीताताई गेल्यापासून महेंद्रदादांना त्यांनी खरंच खूप सांभाळले. तेव्हा आता मनोज हसायला लागतो आणि म्हणतो की वहिनी पुराण बस झालं आता, आणि झालं असेल तर झोपशील का. तेव्हा आता वल्लरी हसायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की महेंद्र आणि त्याची बायको पुष्पा दोघेही झोपलेले असतात. आता पुष्पा हळूच उठते आणि महेंद्रला उठवायला लागते. तेव्हा आता महेंद्र घाबरून उठतो. तेव्हा आता पुष्पा त्याला म्हणायला लागते की झोप कशी लागते तुम्हाला, इतकं सगळं आजूबाजूला घडतंय, थोडी तरी लाज वाटते का स्वतःची, की स्वतःच्या लहान भावाने मुंबईत घर घेतलं, स्वतःची गाडी घेतली, आणि तुमचं काय कर्तृत्व आहे तुमचं, काही नाही. तुमच्या नावावरचं घर गावचं ते गेलं, घर गेली, जमीन गेली, शेती गेली, ती वल्लरीमुळे अण्णा केदारच्या घशात गेलं सगळं, आणि आपल्याला आणून ठेवलं इथे भिकाऱ्यासारखं. तुमचं काय कर्तृत्व आहे हो. खरं तर बरं झालं तुमची बायको मेली, पहिली बायको मेली ते बरंच झालं. नाही, आता जिवंत असती ना तर परिस्थिती बघून स्वतःहून जीव दिला
असता तिने आणि ती चिडतच म्हणते की कंटाळा आलाय मला तर त्या वल्लरीच्या मागे पुढे करून. आता गोड वागते आणि अजून जर गोड वागले ना अशीच तर डायबिटीस होईल मला. दिवसभर कशी महाराणीसारखी मिरवत होती बघितलं ना, आणि मी राबवत होते तिच्या पाठी. आणि ती रागातच महेंद्रला म्हणायला लागते की काहीही करा, या घराचा हक्क स्वतःच्या नावावर लवकरात लवकर करून घ्यायचा, कळलं का. आणि परत म्हणायला लागते की दिवसभर काम करून करून खूप पाय दुखायला लागलेत माझे, चेपून द्या चला. तेव्हा आता महेंद्र लगेचच पुष्पाचे पाय चेपायला लागतो. आता हे सगळं वल्लरीच्या सासूने ऐकलेलं असतं आणि हे ऐकून ती खूपच घाबरून गेलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की महेंद्र नाश्ता करत असतो, तर पुष्पा नाश्ता बनवत असते आणि ती किचनमध्ये असते आणि ती रागातच तिथूनच महेंद्रकडे बघत असते आणि मनातच म्हणते की नवरा काही कामाचा नाही आहे माझा, रात्री सांगितलेलं लक्षात आहे की नाही काय माहिती. आता वल्लरी आणि मनोज दोघेही ऑफिससाठी निघालेले असतात. तेव्हाच आता पुष्पा त्या दोघांसाठी टिफिन घेऊन येते आणि म्हणते की वल्लरी, भाऊजी तुमच्या दोघांचे टिफिन रेडी आहेत. आता वल्लरी पुष्पाला म्हणायला लागते की वहिनी खरंच सॉरी, मला खूप वाईट वाटतंय की कामामुळे मला तुम्हाला कामात मदत नाही करता येते. आता हे सगळं वल्लरीची सासू बघत असते. आता पुष्पा वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, घराच्या कामासाठीच बाहेर पडतेस ना गं तू, आणि घरासाठीच कमवायला बाहेर पडते आणि घरातलं सगळं मी बघते ना, आणि सासूबाई तर आहेतच मदतीला, तू नको टेन्शन घेऊस हा. आता यानंतर सर्वजण मनोजच्या बाबांच्या फोटोसमोर हात जोडून उभे असतात. आता मनोजच्या आई म्हणायला लागते की मनोजचे बाबा, आज तुम्ही असता तर स्वतःच्या मुलाचा संसार स्वतःच्या डोळ्याने पाहिला असता. तेव्हा सगळेच आता थोडेसे इमोशनल होतात. आता यानंतर वल्लरी आणि मनोज कामासाठी जायला निघतात. तेव्हाच मनोज वल्लरीला मध्येच थांबवत म्हणतो की थांबा वल्लरी. यावर वल्लरी विचारते की काय झालं. तेव्हा मनोज सांगतो की माझी एक महत्त्वाची फाईल राहिली आहे, तू जा पुढे, तुला उशीर होत असेल तर मी येतोच. तेव्हा आता वल्लरी ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जाते. आता मनोज त्याची फाईल घेऊन येतो आणि तो सुद्धा घाईघाईत जायला लागतो. तेव्हा आता पुष्पा खुणावूनच महेंद्रला म्हणायला लागते की घराचा विषय काढा. तेव्हा आता लगेचच महेंद्र मनोजला थांबवत म्हणायला लागतो की मन्या थांब, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. यावर आता मनोज म्हणतो की मला खूप उशीर झाला आहे दादा, आपण संध्याकाळी बोलू ना. यावर महेंद्र म्हणतो की नाही, मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे आणि रागातच विचारायला लागतो की या घराचं काय करायचं ठरवलं आहे तू. तेव्हा आता मनोज आश्चर्याने विचारतो की काय करायचं म्हणजे, आपलंच घर आहे ना आता हे. यावर महेंद्र रागातच म्हणतो की आपलं घर नाही आहे, हे तुझं घर आहे आणि आता हे घर तू माझ्या नावावर करत आहे. आता हे ऐकून मनोज खूपच शॉक होतो आणि म्हणायला लागतो की दादा काय बोलतोयस तू, एकच दिवस झाला आपल्याला या घरात येऊन आणि तू तुझ्या नावावर घर करायचं कसं बोलतोयस. तेव्हा आता महेंद्र म्हणायला लागतो की मन्या, खूप सहन केलं आहे मी, तुझ्यामुळे माझं गावातलं घर गेलं आहे, त्यामुळे आता मला तू घर घेऊन देशील आणि हे घर तू माझ्या नावावरती करशील, बाकी मला काही ऐकायचं नाही. तेव्हा मनोजला खूप राग येतो आणि तो त्याच्या आईला म्हणायला लागतो की आई काय चाललं आहे, हे काय प्रकार आहे. आता पुष्पा खोटं खोटं नाटक करत म्हणायला लागते की अहो काय बोलताय तुम्ही, त्यांना ऑफिसला जायला उशीर होतं. तेव्हा आता महेंद्र पुष्पाला थांबवत म्हणतो की तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि परत मनोजला म्हणायला लागतो की मन्या, हे घर तू माझ्या नावावर कर, बाकी मला काहीही कळत नाही. तेव्हा आता मनोज महेंद्रला म्हणतो की ठीक आहे, हे घर वल्लरीच्या नावावर आहे, तुझ्यात जर हिंमत असेल ना तर तिला सांग. असं म्हणून आता मनोज तिथून निघून जातो. आता मनोजची आई आणि त्याची वहिनी दोघीही मनोजला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मनोज रागातच तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा आता लगेचच पुष्पा तिचा रंग बदलत महेंद्रजवळ येते आणि त्याला म्हणायला लागते की बघितलं कशी बायकोची बाजू घेतली लगेच, आणि तुम्ही एक काम सांगितलं धड तेही नीट करता येत नाही. आता वल्लरीची सासूसुद्धा तिथेच असते आणि ती पुष्पाकडे घाबरून बघत असते. आता पुष्पा रागातच त्या दोघांनाही म्हणायला लागते की ते काही नाही हा, आणि सासूबाई तुम्हाला सांगून ठेवते, जर का हे घर आमच्या दोघांच्या नावावर झालं नाही ना तर मी दोघांनाही उपाशी मारेन. तेव्हा आता दोघेही घाबरून खाली मान घालून उभे राहतात. आता पुष्पा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा मस्त झोपलेली असते आणि अजित तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो आणि प्रेरणाला उठवत तो म्हणायला लागतो की गुड मॉर्निंग प्रेरणा. तेव्हा आता प्रेरणासुद्धा अजितला गुड मॉर्निंग म्हणते आणि डोळे उघडून बघायला लागते आणि लगेचच घाबरून उठते आणि म्हणायला लागते की सॉरी, मला खूप लेट झाला ना उठायला. तेव्हा आता अजित प्रेरणाला समजावत म्हणतो की ठीक आहे, माहिती आहे मला, अगं काल तुझी धावपळ झाली ना, म्हणून अजून 2 तास जरी झोपलीस ना तरी चालेल. तेव्हा प्रेरणा खूपच प्रेमाने अजितकडे बघायला लागते आणि म्हणते की
तू खूपच लाडावून ठेवलंयस हां मला, आणि आता तर या बेड टीची पण सवय झाली आहे मला. तेव्हा आता अजित म्हणतो की मलाही तुझ्यासाठी अशी बेड टी करायला आवडेलच, आणि आपण म्हातारे जरी झालो ना तरी मी अशी काठी टेकत टेकत तुझ्यासाठी अशी बेड टी घेऊन येईल. तेव्हा आता प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की हो का आजोबा, तुमची सगळी नाटकं कळत आहेत हां. तेव्हा अजित आता थोडंसं नाराज होण्याचं नाटक करत म्हणायला लागतो की हो, माझं प्रेम आता तुला नाटक वाटायला लागले ना. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की असं काही नाही आहे. तितक्यात आता अजितला कुणाचा तरी फोन येतो. तेव्हा अजित थोडासा घाबरतो आणि प्रेरणाकडे बघायला लागतो आणि म्हणतो की तू हा ब्रेकफास्ट कर, मी बघतो कुणाचा फोन आहे. असं म्हणून अजित तो फोन रिसीव करतो. तर फोनवरती आता प्रेरणाची आई असते. आता अजित त्यांना विचारायला लागतो की हां बोला, काय झालं. तेव्हा आता प्रेरणाची आई म्हणायला लागते की जावई बापू, प्रेरणाच्या बाबांची ना रक्ताची टेस्ट करायची आहे आणि त्यासाठी पैसे थोडेसे कमी पडत आहेत, तो त्याचं बघाल का थोडं. तेव्हा अजित म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, बाबांच्या सगळ्या टेस्ट करून घ्या, मी पाठवतो पैसे. तेव्हा प्रेरणा अजितकडे बघायला लागते. आता प्रेरणाची आई सांगते की 5,000 लागतील, डॉक्टर म्हणाले असं. तेव्हा आता अजित म्हणतो की ठीक आहे, मी ऑनलाईन पाठवतो. तेव्हा प्रेरणाची आई खूपच खुश होते आणि म्हणते की जावई बापू, खरं सांगू का, तुमचे उपकार हे कसे फेडू मला कळतच नाही, पण तुमच्यामुळे आता प्रेरणाच्या बाबांचा इलाज होतोय. आता अजित म्हणतो की हो, पाठवतो पैसे मी. तर इकडे प्रेरणाची आई म्हणते की हो, ठेवते आम्ही फोन. असं म्हणून आता ती फोन ठेवून देते आणि ती हसायला लागते. आता प्रेरणा इकडे अजितला विचारायला लागते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, कुणाला पाठवले पैसे. तेव्हा आता अजित अडखळतच प्रेरणाला सांगायला लागतो की आपल्या कॅफेमध्ये ते भाजीपाला सप्लाय करतात ना, त्या ताई, त्यांचे बाबा आजारी आहेत ना, तर त्यांना थोडी पैशांची गरज होती म्हणून पाठवले त्यांना. तेव्हा प्रेरणा अजितला म्हणते की बरं झालं पाठवले पैसे. तर इकडे आता प्रेरणाची आई म्हणायला लागते की किती भोळा आहे ग माझा जावई, पैसे पाठव म्हटलं की पाठवले 5,000 रुपये कमी पडत होते ना माझे कानातले घ्यायला, असं म्हणून ती हसायला लागते. तर इकडे आता अजित मनातच म्हणतो की आज कशी बशी वेळ मारून नेली, पण प्रेरणाने अकाउंट चेक केलं ना तर फजिती होईल माझी. किती दिवस हे सगळं चालणार आहे आणि मी तिच्यापासून किती दिवस लपवणार आहे काय माहिती, असं म्हणून अजित खूपच टेन्शनमध्ये येतो. तर दुसरीकडे तेजा तिच्या सरांसोबत कॉलवर बोलत असते. आता तेजा फोन ठेवून देते आणि म्हणायला लागते की खूप दमले यार, आज मला काहीतरी रिफ्रेशमेंट पाहिजे, काय करू, आणि म्हणायला लागते की मैत्रिणीसोबत असल्या ना त्या आधीसारख्या, तर त्यांच्यासोबत मस्त रिफ्रेश झाले असते, त्यांच्यासोबत बोलून गप्पा मारून. असं म्हणून तेजाला जरा वाईट वाटतं आणि ती पटकन आता परत हसायला लागते आणि म्हणते की मी पण ना, याचंसुद्धा सोल्युशन आहे माझ्याकडे. असं म्हणून ती लगेचच आता श्वेताला फोन करते. तर श्वेता इकडे घरातील कामं करत असते आणि तिचा फोन तिथेच वाजत असतो. मात्र श्वेताचं फोनकडे लक्ष नसतं. इकडे आता तेजा म्हणायला लागते की श्वेता फोन उचल, आणि श्वेता फोन उचलत नाही. हे बघून तेजा म्हणायला लागते की कुठे गेली असेल ही, आणि ही फोन का नाही उचलत आहे, आणि स्वतःशीच विचार करत म्हणते की गाण्याच्या क्लासेसला तर नसेल ना गेली, इतकी काय बिझी आहे ही. आणि परत म्हणते की जाऊ दे, प्रेरणाला करते. असं म्हणून परत ती प्रेरणाला फोन करायला लागते. तर इकडे आता प्रेरणा कॅफेमध्ये काम पाहत असते. तितक्यात आता तेजाचा फोन वाजायला लागतो. तेव्हा लगेचच प्रेरणा तेजाचा फोन उचलणार. तितक्यातच आता रघु येऊन प्रेरणाला म्हणायला लागतो की मॅडम, आणि तो काहीतरी सांगायला लागतो. तेव्हा आता तेजा इकडे खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की प्रेरणा, तू सुद्धा फोन उचलत नाही आहेस. आणि ती खूपच चिडते आणि म्हणते की जेव्हा गरज असते ना तेव्हा कोणीच नसतं. आणि परत म्हणते की ठीक आहे, मी वल्लरीला करते फोन. असं म्हणून आता ती वल्लरीला फोन करते. आता वल्लरीसुद्धा तिच्या ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असते. मात्र तेजाचा फोन बघून लगेचच वल्लरी तेजाचा फोन उचलते. आता वल्लरीचा आवाज ऐकून लगेच तेजा खुश होऊन म्हणते की वल्लरी, थँक गॉड तू फोन उचलला, असं वाटलं की कुणीतरी आहे आपल्यासाठी. तेव्हा वल्लरी तेजाला विचारते की काय हो तेजाताई, असं का बोलताय, आपण सगळ्याजणी नेहमीच आहोत ना एकमेकींसाठी मग. तेव्हा आता तेजा म्हणते की ते दिसतंच आहे, त्या श्वेता आणि प्रेरणा संसारात इतक्या गुरफटलेत ना की फोन नाही उचलला माझा त्यांनी, इतकं कोणी बिझी असतं. आणि ती मिठू, ती तर कायम आउट ऑफ रेंजच असते. तेव्हा आता वल्लरी तेजाची मस्करी करत म्हणते की अरे बापरे, असं झालं का, तुमचा फोन उचलला नाही त्यांनी, ते तर चुकीचंच केलं त्यांनी. ते काही नाही, आपण भेटलो ना की त्यांचं घर आपण उन्हात बांधूया. तेव्हा आता तेजा वल्लरीला म्हणते की हो कळतं या, माझी मजा घेतेस ना तू. यावर वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की नाही हो तेजाताई, खरंच बोलते मी, आता खूप दिवस झाले ना, आपण भेटायला हवं ना. तेव्हा लगेचच तेजा म्हणते की हो ना, मग चल ना काहीतरी प्लॅन बनवूया, मस्त गप्पा मारू, मजा करू.
करू? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्ही म्हणाल तसं. आता वल्लरी आणि तेजा दोघेही सर्वजण एकत्र भेटणार म्हणून खूपच खुश असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हाच आता वल्लरीची सासू मनोजाने वल्लरीला म्हणायला लागते की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आता, पण घरात खेळण्यासाठी आता मला नातवंड पाहिजे. तेव्हा मनोजला हे ऐकून खूपच राग येतो आणि रागातच तो त्याच्या आईला म्हणायला लागतो की बाळाचं काय आता मध्येच सुखाने जेवू पण देत नाहीत, असं म्हणून आता मनोज रागानेच उठून बाहेर येतो. तर आता यानंतर इकडे बाहेर तेजा वल्लरीला विचारायला लागते की काय झालं. तेव्हा आता वल्लरी सांगते की घरामध्ये सासूबाईंनी बाळाचा विषय काढला म्हणून चिडलेत साहेब. तेव्हा आता तेजा यावर वल्लरीला म्हणते की हो, पण त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे, तुम्ही जाऊन डॉक्टरला भेटून या ना, एवढं ॲडव्हान्स झालं आहे सगळं आता. तेव्हा आता मनोज अजूनच जास्त चिडतो आणि ओरडतच म्हणतो की काय सगळ्यांचं चाललं आहे, बाळ बाळ व्हायचं तेव्हा होईल ना, असं म्हणून आता मनोज तिथूनसुद्धा रागातच निघून जातो. आता मनोजला इतकं रागात बघून वल्लरी आणि तेजा खूपच आश्चर्याने मनोजकडे बघत असतात. आता वल्लरी मनातच म्हणते की बाळाचा विषय काढला म्हणून हे इतके का चिडले असतील, असं म्हणून तीसुद्धा थोडीशी टेन्शनमध्ये येते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.